जय भोलेनाथ की, कमी नहीं किसी बात की। जय पशुपति नाथ की, भूलना हमको मती। और जय माँ भगवती, उत्तराखंड और दिल्ली और पंजाब हरियाणा में सबको बना दे लखपति। नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आपला आजचा व्हिडिओ असा आहे, कोणत्या टॉपिकवरती असणार आहे. येस, खूप जणांचं स्वप्न असतं की केदारनाथची यात्रा बाईकने करणं, पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. पण माझं स्वप्न दोनदा पूर्ण झालेलं आहे. एक तर माझ्या एक्सपल्सवरती 2023ला, आणि जेव्हा मी ट्रायम घेतली 2024ला घेतली, पण 25ला मी ही राईड केलेली आहे. खरंच खूप मजा आली होती. आणि मला खूप लोकांनी प्रश्न विचारले होते की ही राईड करताना तुला काय प्रॉब्लेम आले, रूट कसा होता, किती बजेट होतं. आमच्याकडे एवढं बजेट नाही आहे, तर आम्ही कसं ही राईड प्लॅन करू. तर या व्हिडिओमध्ये तेच मी सर्व सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप वेळ लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग आपल्या टॉपिकवरती बोलूया. महत्त्वाचा टॉपिक म्हणजे, पहिला आणि महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तुम्ही मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे पैसा असून चालणार नाही, कारण ही यात्रा जी आहे बाईकने जेव्हा तुम्ही जाल तेव्हा 1800-1900 किलोमीटर तुम्हाला बाईक चालवावी लागते. डिपेंड तुम्ही कसं जाता, 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात. तर त्यानंतर तुम्हाला ट्रेकसुद्धा करायचा आहे. 23 ते 24 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. त्यात तुमची फिजिकली जर तुम्ही नीट नसाल तर तुम्ही कधी चालत नसाल किंवा कधी ट्रेक केला नसेल तर 100% तुम्हाला त्रास होणार. तर यात तुमची खूप मोठी परीक्षा असते. कधी तुम्हाला असंही वाटेल त्या ट्रेकमध्ये की का आलो मी, उगाच आलो, मला आलो नसतं तर बरं झालं असतं. असं खूप काही गोष्टी येतात. पण जेव्हा तुम्ही त्या मंदिराच्या जवळ पोचता तर सगळा जो त्रास झालेला असतो सगळा तुम्ही विसरून जातात. पण जर तुम्हाला जायचं असेल तर प्लीज मला एकच गोष्ट सांगतो, जाण्याच्या आधी थोडंसं चालायला जावा, थोडंसं व्यायाम केलं तर खूप बेटर होईल. कारण की विचार करा, तुम्ही जेव्हा बाईक जास्त वेळ चालवतात तुम्ही तुमचे कॅलरीज जास्त बनवतात, तुम्हाला भूक लागते, ताण लागलेली पटकन कळत नाही. त्यामुळे मी तर सांगतो प्लीज ही राईड करायची असेल तर 2-3 महिने आधीच तुम्ही तयारी करा. मी तर तसं काय केलं नव्हतं, कारण की माझं नेहमीचं चालणं असं, मी ट्रेकसुद्धा करतो, त्यामुळे मला काही त्रास झाला नाही. फक्त उतरताना पाय जाम झाले होते, बाकी काही त्रास झाला नाही. त्यानंतर मी नेपाळलासुद्धा गेलो होतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, मेंटली फिजिकली खूप स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही जेव्हा यात्रेला जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, यात्रा रजिस्ट्रेशन पास काढणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही उत्तराखंडमध्ये पोहोचता तिथले पोलीस जे असतात त्याचे चेकपोस्टवर तुमचं जे परमिट आहे या ते रजिस्ट्रेशन तुमचं चेक केलं, ते तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तिथून रिटर्न पाठवलं जाईल. असं होऊ शकतं, काही केसेसमध्ये झालेलं आहे. जेव्हा गर्दी वाढते तेव्हा पुढे जाऊ दिलं जात नाही, तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसेल. आणि जरी गर्दी कमी असेल तर तुम्ही वरती जाऊनही तुमचं यात्रा रजिस्ट्रेशन करू शकता. पण माझं म्हणणं आहे, तुम्ही बाईकनीच चालत एवढा मोठा खर्च करतात तर आधीच तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर खूप बेटर आहे. मी सुद्धा केलं होतं, तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल. तर तुम्हाला त्याची माहिती नसेल कसं करायचं तर तुम्हाला त्याची वेबसाईट आहे त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करा. हे खूप महत्त्वाचं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, आणि गेलात तरी तुम्हाला ते करावंच लागणार. आणि तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथे जाऊन करावं लागेल. ऑफलाईन पण मिळतं, पण ऑफलाईनला खूप रांग असते. त्यामुळे माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही जाण्याच्या आधीच यात्रा रजिस्ट्रेशन पास काढून घ्या. फ्रीमध्ये असं त्याला काही पैसे लागत नाही, पण तुम्ही तिकडे गेल्यावर पण भेटेल, पण ऑफलाईनला भरपूर रांग असते, मी पाहिलेलं आहे. त्यामुळे हे यात्रा रजिस्ट्रेशन पास काढणं खूप महत्त्वाचं आहे. आता तिसरा मुद्दा जो आहे, खूप जण विचारतील की कोणत्या रूटने जाणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही गुगल मॅपवर जर तुमच्या लोकेशनवर जर तुम्ही टाकलं तर जे किलोमीटर असेल, कोणाचं 1700 असेल, कोणाचं 1800 असेल, कोणाचं 2000सुद्धा असेल, तर तुम्ही गेलात तर माझं सजेशन आहे MP वरून जा. MP वरून गेला तर बेटर आहे. जर तुम्ही फिरत गेलात तर खूप प्रॉब्लेम होतो. पण एक गोष्ट लक्षात, जेव्हा तुम्ही गुगल मॅपचं लोकेशन टाकता, गुगल मॅप खूप फिरवतं, त्यामुळे तुम्ही कारचं लोकेशन टाकलं तर बेटर होईल. पण कधी ते कारचं लोकेशन टाकलं तुम्हाला टोल रोडनी पण घेऊन जातं. तर त्याची लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पण रूट प्लॅन करत असाल MP वरून जाताना, तर ते लिहून ठेवा एका कागदावरती की मला ह्याच रस्त्याने जायचं आहे. कधी गुगल मॅप काय करतं, समजा तुम्ही MP मध्ये एंटर झालं ते शॉर्टकट तुम्हाला देत अशा ठिकाणून घेऊन जातं
तिथे लवकर गाड्या पण दिसत नाही, त्यामुळे काळजी घ्या. मी तर ज्या रूटनी गेलो होतो जाताना मला वाटतं मी MP वरूनच गेलो होतो. पण तुम्हाला जायचं असेल तर गुगल मॅपवर टाका तुम्ही तुमच्या इथून किती आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करा. पण लक्षात ठेवा, गुगल मॅपवर तुम्हाला जर तुमचं लोकेशन म्हणजे डे वाईज, मी तर डे वाईज करायला सजेशन देतो. नॉनस्टॉप तुम्ही जाऊ नका. ॲटलिस्ट दिवसाला तुम्ही 400 किलोमीटरचं टार्गेट ठेवा की तुम्हाला 400 किलोमीटर गाडी चालवायची. म्हणजे तुम्ही 400 केलात तर तुम्ही 4 दिवसात ते 5 दिवसात आरामात तुम्ही केदारनाथला म्हणजे गौरीकुंडला पोचाल किंवा सोनप्रयागला पोचाल. नाही तर तुम्ही नॉनस्टॉप जायचं म्हटलं तर खूप त्रास होईल, कारण की जो तो ताण लागते, आपण खाणं पिणं कमी होतं. त्यामुळे माझं सजेशन आहे थांबत जावा. दिवसाला ॲटलिस्ट 400 किलोमीटर गाडी चालवा, मग तुम्हाला हॅक्टिक होणार नाही, एकदम रिलॅक्सली तुम्ही जाल. आणि रूट प्लॅनिंगचं बोललं ते तुमच्यावरती, तुम्ही कुठल्या सिटीहून तुम्ही तुमच्या गुगल मॅपवरती टाका आणि चेक करा. आणि दिवसाला फक्त 400-450 गाडी चालवा, त्याच्यावरती बाईक चालवू नका. तर असा हा रूट प्लॅन तुम्ही तुमच्याप्रमाणे मॅनेज करू शकता. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण सोनप्रयाग पार्किंगमध्ये पोचतो, तिथे गेल्यावर बाईकचे प्रत्येकी मला वाटतं 12 तासाचे 100 रुपये घेतले जातात. तर हे खूप महाग आहे. तर त्याप्रमाणे बजेट कॅरी करा. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की काही लोक 3-4 दिवस वर राहतात, तर 500-600 रुपये होतं. माझं सजेशन तुम्हाला एकच आहे, तुमच्याकडे लगेज जास्त असेल, जसं माझ्याकडे ह्या टायमाला खूप काही गोष्टी होता, स्लिपिंग बॅग होती, टेंट होता, तर बाजूलाच एक लॉकर सिस्टम येते, ते काहीतरी 50 रुपये प्रत्येक गोष्टीचे घेतात. म्हणजे तुमचं जॅकेट असेल त्याचे, असे मी 2 दिवसाचे 500 रुपये दिले होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी बाईकसुद्धा तिथेच पार्क होती त्यांच्या इथेच, म्हणून मला काही टेन्शन नव्हतं. तर तुम्हाला तिथे जायचं असेल किंवा त्या ठिकाणी, तर तिथं नंबर जो आहे तो स्क्रीनवर येत असेल, किंवा ते लोकेशन मी व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर आपला जो मुद्दा आहे आणि हा खूप महत्त्वाचा आहे, बजेट किती लागतं आपल्याला यात्रेला जायला. एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, बजेट जे असतं ते तुमच्या चोचल्याप्रमाणे असतं, की तुम्ही कसं राहता, तुमचं राहणीमान कसं त्याच्यावर डिपेंड आहे. किंवा तुमची जास्त खर्च जो असतो आपला पेट्रोललाच लागतो. तर तुमच्याकडे बाईक कुठलीही पहिली पहा. जसं की माझ्याकडं आहे ट्रायम्फ स्पीड 400 आहे. हिचे ॲव्हरेज जे आहे सिटीला 18-19 आणि हायवेला 25 तरी किंवा 30 तरी देतं. तर ही फुल टँकमध्ये म्हणजे 13 लिटरचं टँक आहे, त्याचं 3 लिटर सोडून द्या, कारण की ते रिझर्ववर ठेवावं लागतं. 10 लिटरच्या ह्याच्यामध्ये मला वाटते 250 किलोमीटरही जाते. असंच तुमच्या बाईकचं तुम्ही मायलेज काढा, की हां तुमची गाडी फुल टँकमध्ये किती किलोमीटर जाते, त्याप्रमाणे तुम्ही मॅनेज करा. आणि माझे जर कॅल्क्युलेट केलं तर माझ्या बाईकचे तर ऑलमोस्ट मला वाटते 20 ते 20,000च्या आसपास पेट्रोल लागलं होतं. बाकी जर मी ऑलमोस्ट सगळं टेंटमध्ये राहिलं होतं. तुम्हाला बजेट प्लॅनिंग करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे चोचले किती, मग तुम्ही कुठे राहता की कुठे राहू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे. काही लोकांना टेंटमध्ये राहायला आवडत नाही, काही लोकांना 5 स्टार फॅसिलिटी हवी असते, किंवा कोणाला हॉटेलमध्येच राहायचं असतं. जर हॉटेलमध्ये तुम्ही राहिला तर एका दिवसाचा खर्च 1500 रुपये तरी आहे. जर ग्रुपने गेला तर हे डिवाईड होईल, 500 रुपये येईल तुमच्या, किंवा 2 जण असेल तर 700-800 रुपयेपर्यंत येईल. तर अशा काही गोष्टी असतात. आणि खाणं पिणं हे तुमच्यावरही डिपेंड आहे की तुमचे चोचले कसे आहेत. तर आता मी काय केलं होतं, मी राईडमध्ये, आता तुम्ही जर ऑलमोस्ट भारतामध्ये कुठे जरी गेलात तर जे आपल्याला जेवण दिलं जातं त्यात आपण 2 जणं खाऊ शकतात. तर असं जेवण असायचं. मी काय करायचो, एका टाईमला मी ते जेवण घ्यायचं, थोडंसं राहिलेलं पार्सल घेऊन संध्याकाळी टेंटमध्ये गेल्यावरती ते गरम करून खायचो. तर असं मॅनेज केलं. मला वाटतं ऑलमोस्ट जर ह्याचं बजेट काढलं माझ्या यात्रेचं, तर मला वाटतं 30-35 हजार रुपयेमध्ये मी ॲशपेसमध्ये गेलेलो आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, हे सगळं तुमच्या चोचल्यांवरती असतं. म्हणजे काय, तुमच्या राहणीमानावर, तुम्ही कसं राहता, तुम्हाला काय खायला आवडतं, कसं राहायला आवडतं, पूर्ण बजेट सर्व तुमच्यावरती. आता काही लोक असे पण ते फॅशन प्रोवरती गेलेले आहेत, त्यांचं बजेट मला वाटतं 15,000मध्ये ते गेलेले आहेत. पण जेव्हा कमी सीसीवाली बाईक असेल, तुमची स्पीड स्लो होते, तुम्हाला जास्त दिवस लागतात. जर तुमच्याकडे हायर सीसी बाईक असेल, 200 सीसी असेल, तर तुम्ही लवकर पोचा. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट 90-100ची स्पीड मॅनेज करू शकता. पण तसं फॅशन प्रो या 100 सीसी बाईकवरती पॉसिबल होत नाही. तुम्ही 50-60वर मग थोडंसं तुम्हाला 4 दिवसाच्या जागी 6 दिवस पण लागतील. तर असं काय आहे, बजेट जे आहे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे, तुमच्या चोचल्यावरती आहे. तरी पण मी ऑलमोस्ट एक बजेट सांगतो, 40,000मध्ये तुम्ही घेऊन जाऊन राईड करू शकता. जर तुम्ही मित्र असाल, ग्रुपमध्ये गेलात, तर मला वाटतं ऑलमोस्ट 30,000 तरी ॲटलिस्ट बघा एवढा खर्च येतो. जेव्हा तुम्ही तुमची बाईक पार्क करून तुम्ही शटल सेवेला जाता, जसं की ती टॅक्सी आहे ती आपल्याला गौरीकुंडला घेऊन जाते,
त्याचे मला वाटते 50 का 60 रुपये, आता 60 रुपये केले असतील, पण 50 रुपये होते मी जेव्हा गेलो. सोनप्रयाग ते गोरीकुंड हे मला वाटते 5 ते 6 किलोमीटरचं अंतर असेल. ॲक्च्युअल जो ट्रेक असतो तो आपल्या गोरीकुंडपासून स्टार्ट होतो, तो आहे 22 ते 23 किलोमीटरचा. पण तुम्हाला जी शटल सेवा म्हणजे जी टॅक्सी असते ती मला वाटतं 1 किलोमीटर आधीच सोडते. ते जर ॲड केलं तर 23 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. पण माझं सजेशन असेल, तुम्हाला हा ट्रेक करायचा असेल तर अर्ली मॉर्निंग करा, म्हणजे सकाळी सकाळी स्टार्ट करा, जेणेकरून तुम्ही 10-12 तास लागले तर तुम्ही संध्याकाळपर्यंत पोचाल. की तुम्ही दुपारचा ट्रेक बिलकुल करू नका. जर तुम्ही सोलो असाल तर बिलकुल करू नका, जर ग्रुपमध्ये असाल तरी करू नका. माझं सजेशन आहे सकाळी सकाळी तुम्ही ट्रेक स्टार्ट करा, म्हणजे जेमते मला वाटते 10 ते 12 तास लागतात तुम्हाला वरती पोचायला. तर तुम्ही सकाळी जमलं 7ला किंवा सकाळी जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर स्टार्ट करा, ते तुमच्यासाठी बेस्ट असेल. जाताना खूप सुंदर असे नजारे मिळतात. इनकेस तुम्हाला काय झालं, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास झाला किंवा अजून काही त्रास झाला तिथे दिवसा, तर तुम्हाला डॉक्टर्स वगैरे अवेलेबल आहेत, त्याचं काही टेन्शन नाही. पण रात्रीचं थोडा गोष्ट बदलते, तुम्हाला सुविधा लवकर भेटणार नाही, त्यामुळे दिवसा ट्रेक करा. खूप छान असा ट्रेक आहे, मी 2दा केलेला आहे, खरंच खूप बरं वाटतं. पण तुम्हाला जायचं असेल तर मी तर एकच सांगतो, पायी जा. तर तुम्ही घोड्यावर बसून गेला तर काय अर्थ नाही. तुम्हाला देवाशी भेटायचं आहे, स्वर्गात जायचं आहे, तर तुम्ही पायाने जा, त्या घोड्यावर बसून जाऊ नका. कोणाला तरी त्रास देऊन तर तुम्ही वर जात असाल तर काही अर्थ नाही. हा ट्रेक करायचा असेल तर माझं सजेशन असं आहे, मी म्हणजे माझं मनोगत असं आहे की पायी करा, खूप बेस्ट आहे. जेव्हा तुम्ही जिथून आपल्याला मंदिर दिसायला स्टार्ट होतं, जेव्हा तुम्ही वरती चढता, जिथून स्लोप येतो, खरं सांगतो स्लोप आला तरी तुम्ही नीट चालू शकत नाही, पाय एवढे जाम झालेले असतात. पण कधी कधी डोळ्यात पाणीसुद्धा येतं, कारण की तुम्ही वरती येण्यासाठी खूप बॉडीला त्रास दिलेला असतो. खरंच मी अशा लोकांना पण पाहिलं आहे ज्यांचे पाय नाही आहेत. काही लोकांना दंडवट घेऊन जाताना वरती पाहिलं आहे, तर काही लोकांना पायी पाहिलं. काय मूर्ख लोक आहेत त्यांना मी घोड्यावर बसून जाताना पाहिलं. एक बाबा मी पाहिला होता, तुम्ही रीलमध्ये पाहिला असेल तर, मला तो रील भेटला की फोटो भेटला त्याच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. त्या बिचाऱ्याला गुडघ्याच्या खाली पाय नाही आहेत, त्यांनी थैलीला तो ट्रेक केला होता. अशी पण काही माणसं पाहिलेत, म्हाताऱ्या माणसांना मी पाहिलं. तर तुम्ही रीलसाठी जात असाल तर मी तर बोलतो बिलकुल जाऊ नको. हा ट्रेंड चालला आहे, चला आपण तिथे गेलो तर व्ह्यूज मिळतील, लाईक्स मिळतील, कमेंट्स मिळतील, सबस्क्रायबर मिळतील, तर बिलकुल जाऊ नका. खरं श्रद्धा असेल जावा, किंवा ट्रेकला त्या ट्रेकबद्दल जर तुमचं प्रेम असेल तर नक्कीच करा. कारण मला तो ट्रेक मी ट्रेकर आहे, मी खूप आधीपासून ट्रेक करतो, बाईक राईडसुद्धा करतो, मी सायकल राईडसुद्धा केलेली आहे. तर माझं ड्रीम होतं की मला केदारनाथची यात्रा तो ट्रेक करायचा होता. मी 2दा केला, तर हॅट्रिक कधी होते माहीत नाही. तर असं काय आहे. आय होप मी तुम्हाला जी माहिती सांगितली, अजून काय राहिलं असेल तर हां, जाताना पाणी जास्त पिया, पाणी कमी पिऊ नका. माहिती थंडीमध्ये आपल्याला कळत नाही ताण लागलेली, ह्याला आली तरी चालेल. पाणी जास्त पिया, थोडंसं कापूर सोबत ठेवा, जर त्रास होत असेल तर नाकाला लावा, श्वास घेतो राहा. की डायमॉक्स एक गोळी येते ती घ्या डॉक्टरना विचारून. मी तर घेतली नाही, पण खूप लोकांना सजेशन देतो डायमॉक्स सोबत ठेवा, काय ती EMSसाठी खूप बेटर असते. आणि बस एवढंच आहे, पाणी जास्त पिया, बाकी काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही सहज ती ट्रेक करू शकता. फक्त मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडं पैसा असून चालत नाही. पैसा असून तर तुम्ही हेलिकॉप्टरने पण जाऊ शकता, पण ती मजा नाही जी ट्रेकमध्ये आहे. आता काही वर्षात असं म्हणतात की तिथे रोपवे पण बनणार आहे, तेव्हा बनलं तर खूप कमर्शियलाइज होऊन जाईल. आणि वरती गेल्यावर काय टेन्शन घेऊ नका. लोक म्हणतात 10,000 रुपये 15,000 रूम मिळतो, तिथं टेंटसुद्धा मिळतात, 500 रुपये पर पर्सन मिळतात, काही ठिकाणी जेवायला सुद्धा असतं. डिपेंड तुम्ही कुठल्या सीझनला चालले, तर असं काहीतरी आहे. आय होप मला वाटतं बऱ्यापैकी महत्त्वाची माहिती दिली असं द्यायला लागेल. चुकून काही तुम्ही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे, तर मी माहिती दिली तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करू शका. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहताना अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला होऊ शका फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काहीच सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओ मिळतो. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठेतरी. चला.